प्रभाग क्रमांक 14 मधील कच्ची मोहल्ला परिसरात नाले सफाईचे काम पूर्ण झाल्यानंतर गटारातून काढण्यात आलेला गाळ आणि घाण परिसरातील दुकानांसमोरच टाकून ठेवण्यात आल्याने स्थानिक दुकानदार आणि नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. दुकानांसमोर पडून असलेल्या दुर्गंधीयुक्त गाळामुळे व्यापाऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. या प्रकरणाची माहिती मिळताच प्रभाग क्रमांक 14च्या नगरसेविका आर्या प्रवीण जाधव यांनी तत्परता दाखवत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. रात्रीच परिसरातील परिस्थितीचे छायाचित्र प्रभाग क्रमांक 14चे संबंधित स्वच्छता निरीक्षक SI यांना पाठवण्यात आली आणि तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. नगरसेविकांच्या पाठपुराव्यानंतर संबंधित विभागाने या तक्रारीची दखल घेत दुसऱ्याच दिवशी परिसरातील संपूर्ण गाळ, कचरा आणि नाल्यातून काढण्यात आलेली घाण उचलून नेण्याची कारवाई केली. त्यामुळे व्यापारी आणि स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. स्थानिकांच्या मते नाले सफाईचे काम करणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच त्या ठिकाणची स्वच्छता तात्काळ पूर्ववत करणेही आवश्यक आहे. गाळ आणि कचरा रस्त्यावर किंवा दुकानांसमोर पडून राहिल्यास दुर्गंधी, अस्वच्छता तसेच आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. या कारवाईनंतर नागरिकांनी संबंधित प्रशासन आणि पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांच्याकडून भविष्यातही अशाच प्रकारे तक्रारींवर तातडीने प्रतिसाद देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच स्थानिक समस्यांवर तत्परतेने लक्ष देऊन प्रशासनाशी समन्वय साधल्याबद्दल नगरसेविका आर्या जाधव यांच्या भूमिकेचे काही नागरिकांनी स्वागत केले आहे. दरम्यान नाले सफाईच्या कामानंतर निर्माण होणारा गाळ आणि कचरा तात्काळ हटवण्यासाठी कायमस्वरूपी कार्यपद्धती तयार करण्याची गरज असल्याचे मतही स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी व्यक्त केले आहे. पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज.